देखिए, पहली बार तो जो हमारे हॉल मार्केट में जो नई चीजें हम लेके आए हैं और आगे जो लेके आने की और हम कोशिश कर रहे हैं, उसके बारे में सचेत करने के लिए ही हम मतलब उनकी उसके बारे में अवेयरनेस देने के लिए हमने आज की गोष्ठी शुरू की थी। और उनकी बात कि उनकी क्या परेशानियां हैं उसको भी सुनने की चेष्टा की है। कुछ 3-4 अच्छे पॉइंट्स भी उनकी ओर से आए हैं जो हम आगे अपने जो हॉल मार्किंग की जो गाइडलाइंस बनाने वाले या जो डिपार्टमेंट है उनको हम उससे अवगत कराएंगे ताकि हॉल मार्किंग और बेहतरी हो, हमारे सिस्टम में और बेहतरी हो। आज सातारा जिल्ह्यासाठी हॉलमार्किंग सेंटर BIS पुणे यांनी अवेअरनेस प्रोग्राम आज साताऱ्यामध्ये घेतला। त्या प्रोग्राममध्ये जे काय नवीन गोष्टी हॉलमार्किंगच्या इम्प्लिमेंट होणार आहे आणि काय नवीन येणार आहे त्यांची माहिती त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी आमच्या सराफ असोसिएशनला दिली आणि आमच्या अडचणी त्यांनी आमच्या धंद्यामध्ये काय येतात, काय हॉलमार्किंगच्या कुठे अडचणी आहेत, हॉलमार्किंग दागिना विकल्यानंतर काय अडचणी येतात आणि आता पुढे भविष्यामध्ये काय नवीन अडचण येणार आहे याचं सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने केलं आणि आमचे जे काही प्रश्न होते त्यांना आम्ही विचारल्यानंतर आमच्या प्रश्नाचे जे काही अडचणी आहेत ते पण त्यांनी लिहून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की दिल्लीला आम्ही ते कळवून तुमचं प्रश्नाचं चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे केलं जाईल, माहिती दिली जातील असं त्यांनी आम्हाला संपूर्ण समाधानाने आजची मीटिंग चांगल्या पद्धतीने झाली। हॉलमार्कचे पण काही नवीन आता कायद्यामध्ये बदल केलेला आहे ते सांगण्यासाठी हे अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करता। तिथे पहिलं फक्त दागिन्यावर 6 अंकी नंबर होता, आता तो हॉलमार्क बघताना डायरेक्ट जो आपण दागिन्याचा फोटो तो डायरेक्ट आता हॉलमार्कच्या नवीन ॲपवर दिसणार आहे। हा आता बदल आलेला आहे, तो आता आम्हाला आता नवीन साहेब आले त्यांनी सांगितलंय डायरेक्ट ॲपवर ज्या दागिन्यावर आपण HOD केलेलं आहे तो दागिन्याचा डायरेक्ट फोटो ॲपवर येणार आहे। आणि ह्या वर्षापासून 8 जूनपासून हा नवीन नियम लागू केलेला आहे। समजा आपण एखादं गंटन घेतलं किंवा निकले येतात तर त्या निकलेचा फोटो ॲपवर येणार आहे की हेच गंटनवर तुम्ही HOD केले, हाच दागिन्यावर तुम्ही हॉलमार्क केलेले। हे आता नवीन आलं त्यात आम्हाला साहेबांनी सांगितले ते 8 जूनपासून चालू झालेलं आहे। या संदर्भात ते माहिती द्यायला सातारा सर्वशिषमध्ये आले होते, त्यांना आम्हाला आश्वासना बोलून सर्वशिषची माहिती दिलेली आहे आणि आता हे आम्ही पुढं जसं नियम येईल तसं जसं नवीन नियम येईल तसं आम्ही त्याचा फॉलोअप करून असंच आम्ही आमच्या धंदा सुधारणा करून व्यापार सुरू करणार। त्यामुळे फसवणूक कमीत कमी होईल, होणार नाही। जुने दागिने जे HOD असतात दागिने ते देखील ऍक्सेप्टेड आहे, पण आता नवीन नियम असा आलाय की कुठल्या दागिन्यावर HOD केलेलं आहे, हॉलमार्क केलेलं आहे त्याचा आता फोटोच येणार आहे। समजा आपण नेकलेस देतात तर नेकलेस आणि वजन तसं डिटेल येणार नाही, मी ग्राहकांना ते कळणार आहे की हाच दागिन्यावर HOD गव्हर्नमेंटने केलेलं आहे, व्यापाऱ्यांनी बी त्यावर आपलं करून दिलं। हे 100% हॉलमार्किंग HOD झालेलं आहे, ते फक्त व्यापाऱ्यांना करून ग्राहकांसाठी द्यायचे, म्हणजे ग्राहकांना पारदर्शकता यावी की व्यापाऱ्याने सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या कुठल्या क्वालिटीचा दागिना दिलेला आहे, किती कॅरेटचा दागिना दिलेला आहे, हे ह्यासाठी हा हॉलमार्क गव्हर्नमेंट केले आहे, फक्त व्यापारने करून गिरायकाला द्यायचं आहे। पण पारदर्शकता सोन्यामध्ये येणार आहे, त्यामुळे गिरायकाला ते तसं सोनं मिळणार आहे, त्या कॅरेटचं सोनं मिळणार आहे, त्या भावात त्या कॅरेटचं सोनं गिरायकाला मिळणार, यासाठी ते केलेलं आहे। ग्राहकासाठी हॉलमार्कचा अवेअरनेस हॉलमार्कची पूर्णपणे माहिती देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता। पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं होतं, त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता। त्याचबरोबर ग्राहकांनाही त्याची आवश्यकता आहे। सोन्याचा माल हा सातारा शहरामध्ये सर्व सराफ व्यावसायिक जे सराफ असोसिएशनचे मेंबर आहेत ते सगळेजण 99% माल हा HOD हॉलमार्कचा विकतात। HOD म्हणजे काय की सोन्याचा दागिन्यावर कंपल्सरी 6 अंकी युनिक ID नंबर टाकलेला असतो, तो युनिक ID नंबर नसेल तर तुमचा दागिना हा हॉलमार्क नाही, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच सांगतं। त्यामुळे कोणताही दागिना पुन्हा जर तुम्ही कोणाकडेही खरेदी केला तर HOD शिक्का असलेलाच म्हणजे 6 अंकी युनिक ID नंबर असलेलाच दागिना खरेदी करावा अशी ग्राहकांना मी विनंती करतो। प्लस साताऱ्यामधले बहुतेक सगळे आमचे सराफाशींचे मेंबर जे आहेत ते सगळा सोन्याचा माल हा HODचाच माल विकतात, याची मला 100% खात्री आहे। का मी सराफाशींचा एक सदस्य आहे, प्लस सातारा सराफाशींचा मी माझे अध्यक्ष सुद्धा आहे। मी चंद्रशेखर घोडके सातारा सराफाशींचा मी उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि आजही मी कार्यकारिणीमध्ये सराफाशींचं काम करत आहे। नवीन चांदीला एक आता हॉलमार्किंग चालू होतंय, पण ते अजून काही तेवढं त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही, सक्ती तेवढी केली नाही, सक्ती नाही अजून, पण चांदीवर
कंपल्सरी अजून 1-2-3 वर्षामध्ये चांदीवरचं हॉलमार्क कंपल्सरी होणार आहे आणि ते होणं गरजेचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे ग्राहकाची फसवणूक थांबणार आहे. त्यामुळे त्यांनी जे साहेबांनी सांगितले त्याचा सुद्धा फायदा सगळ्या व्यापाऱ्यांना होणार आहे, तसा ग्राहकाला सुद्धा होणार आहे.